ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावरची आजची 34वी साप्ताहिक अक्षर मैफल। लेखक डॉक्टर सुनील रामटेके महासूर्य या त्यांच्या नाटकाविषयी आपल्याशी बोलणार आहेत आणि लेखिका नीलम माणगावे निर्भया लढते आहे या त्यांच्या कथासंग्रहाविषयी। सहभागी वाचक आहेत डॉक्टर निर्मोही फडके आणि डॉक्टर राजश्री पाटील। या चौघांचेही स्वागत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित महानाट्य महासूर्य, बाबासाहेबांच्या प्रतिभेचं, त्यांच्या सामाजिक जाणीवेचं, क्रांतिकारी विचारांचं उत्तुंग दर्शन घडवणारी ही नाट्यकृती। याचे लेखक आणि दिग्दर्शक डॉक्टर सुनील रामटेके हे मुंबईच्या SNDT महिला विद्यापीठात पदव्युत्तर मराठी विभागाचे विभाग प्रमुख आहेत। साहित्य अकादमीची संशोधनासाठी त्यांना फेलोशिप मिळाली। UGCच्या लघुशोध प्रकल्पाचं काम डॉक्टर रामटेकेंनी पाहिलंय। PhD आणि MPhilच्या विद्यार्थ्यांचे ते मार्गदर्शक आहेत। मराठी व्याकरणातील वादस्थळे, दलित साहित्य चर्चा, आधुनिक मराठी कविता, आस्वाद आणि चिकित्सा अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत। गेल्या 17 वर्षांपासून सम्यक या वार्षिक अंकाचं ते संपादन करतात। सांस्कृतिक क्षेत्रातल्या कार्यासाठी त्यांना स्मिता पाटील पुरस्कार मिळालाय। आज त्यांच्यासोबत वाचक म्हणून सहभागी होत आहेत लेखन आणि संपादन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षार्थींना मराठी विषयाचं मार्गदर्शन करणाऱ्या लेखिका डॉक्टर निर्मोही फडके। महासूर्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील एक महानाट्य आहे आणि या महानाट्यामध्ये साधारणपणे 150 कलावंतांचा संच हा काम करतो आणि या महानाट्याचे असंख्य प्रयोग सर्वदूर सर्व शहरांमध्ये, प्रमुख शहरांमध्ये झालेले आहेत आणि या महानाट्याला सामान्य जनतेने, आंबेडकरी जनतेने फार मनापासून स्वीकारलेलं आहे आणि हे महानाट्य आता पुस्तक रूपानं प्रकाशित झालेलं आहे। मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनानं याचं प्रकाशन केलेलं आहे। याचा मला अत्यंत आनंद होतो की एक ऐतिहासिक स्वरूपाचं दस्तावेज म्हणून या महानाट्याकडे सर्वांनी आजवर बघितलेलं आहे। त्यावर जी परीक्षणं आलेली आहेत, जी समीक्षा लिहिली गेलेली आहे, त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील हे पहिलं असं महानाट्य आहे। खरं तर महानाट्य ही संकल्पना मराठीमध्ये अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रुजत आहे। पहिलं महानाट्य कधी झालं या संदर्भामध्ये सुद्धा एक महत्त्वाचा दृष्टिकोन आहे आणि तो सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर जे ऐतिहासिक धर्मांतर घडवून आणलं होतं, त्या ऐतिहासिक धर्मांतरण सोहळ्याला लक्षावधी लोक उपस्थित झालेले होते आणि या धम्मदीक्षेनंतर सायंकाळी त्या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर M.V. चिटणीस यांनी लिहिलेलं युगयात्रा हे महानाट्य त्या ठिकाणी साकार झालेलं आहे। एक फार मोठा असा पट या महानाट्याचा होता आणि या महानाट्याला बघण्यासाठी लक्षावधी प्रेक्षक एकत्र जमलेले होते। ही एक ऐतिहासिक घटना आहे। हे जगातलं एकमेव उदाहरण असेल की लक्षावधी लोकांनी एखाद्या महानाट्याचा अशा प्रकारे आस्वाद घेतलेला आहे आणि हा सगळ्या महानाट्य परंपरेचा कुळारंभ आहे असं मला वाटतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर देखील एक अभूतपूर्व अशा प्रकारची कलाकृती निर्माण व्हावी या भावनेतून हे महानाट्य मी लिहिलेलं आहे। यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सबंध जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न, संपूर्ण आयुष्य त्यात मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे जीवन आहे ते अभ्यासात, ज्ञानमग्नतेत आणि प्रचंड चळवळी करण्यामध्ये, संघटन बांधण्यामध्ये आणि मागे राहिलेल्या समाजाला
राजकीय, सामाजिक, आर्थिक सगळ्या प्रकारच्या हक्कांची त्यांना जाणीव करून देणारं, त्यांच्या हक्कांसाठी तरतुदी करणारं कायदेशीर अशा प्रकारचं एक बलाढ्य जीवन, अशा प्रकारचं एक मोठं आयुष्य त्यांनी वेचलेलं आहे. पण हे सगळं मांडणं एका 2.5-3 तासाच्या कलाकृतीमध्ये ही केवळ अशक्य गोष्ट आहे. आणि नाटक या कला प्रकारामध्ये मांडणं ती तर त्याहीपेक्षा फार अवघड गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांच्या आयुष्यावर महानाट्यच आपण साकारलं पाहिजे या भावनेतून मी एक मोठा जीवनपट एक वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण हे महानाट्य 3 वेगवेगळ्या रंगमंचावर, मोठ्या स्टेडियमवर आणि अशा पद्धतीने ते साकारलं जातं. आता हे 3 मोठमोठाले रंगमंच, त्यात 2 मचानी, पाठीमागे लावलेल्या स्क्रीन, अशा सगळ्या अत्याधुनिक अशा प्रकारच्या साधनांचा देखील वापर या महानाट्यामध्ये मी केलेला आहे. आणि म्हणून हे महानाट्य त्या पद्धतीनेच लोकांच्या समोर मांडणं गरजेचं होतं. आणि म्हणून त्याच्यामध्ये त्याची जी रचना आहे, नाट्याची जी रचना आहे ती अशा वेगवेगळ्या दृश्य स्वरूपात बांधावी लागलेली आहे. आणि सूत्रधारांच्या माध्यमातून, पोवाडे किंवा शाहीर गाणारे जे सूत्रधार आहेत त्या सूत्रधारांच्या माध्यमातून ही सगळी कलाकृती एकसंघ करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा जो प्रयोग आहे तो अत्यंत प्रभावी झालेला आहे, यशस्वी झालेला आहे. आणि महाराष्ट्रातल्या तर जनतेनं अत्यंत डोक्यावर उचलून घेतलेला आहे. या महानाट्याला एक प्रकारे खूप लोकप्रियता पण प्राप्त झालेली आहे आणि याच्या गुणवत्तेची चर्चा पण अनेकांनी केलेली आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे. हे महानाट्य लोकांच्या मनामधल्या भावनांचं प्रतिबिंब आहे असं मला वाटतं. की केवळ आपल्या मनामध्ये जी भावना आहे डॉक्टर आंबेडकरांची आणि त्यांनी केलेल्या ज्या चळवळी आहेत त्या सगळ्या चळवळींचं बद्दल एक विचार प्रवृत्त व्हावं सगळ्यांनी, ही भावना या पाठीमागे आहे. आणि त्या भावनेतूनच हे ऐतिहासिक स्वरूपाचं महानाट्य साकारलं गेलेलं आहे. आता अलीकडे अनेक प्रकारची महानाट्य निघू लागलेली आहेत, वेगवेगळ्या विषयांवर महानाट्य येऊ लागलेली आहेत. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरचं हे पहिलं आणि एक महत्त्वाचं नाटक आहे. ग्रंथाली प्रकाशनानं याचं प्रकाशन केलेलं आहे. ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. खरं तर पुस्तक रूपानं ते खूप पूर्वी प्रकाशित व्हायला पाहिजे होतं, पण जरा उशीर झाला, विलंब झाला. पण तरी देखील हा एक महत्त्वपूर्ण असा दस्तावेज आहे आणि तो दस्तावेज लोकांच्या समोर जावा. त्यासाठी एक सुरुवातीला महानाट्याच्या प्रारंभी आणि शेवटी एक निवेदन आहे, नेरेशन आहे. आणि ते आम्ही प्रख्यात कलावंत श्रीराम लागू यांच्या आवाजामध्ये ते घेतलेला आहे. आणि तो आवाज जेव्हा लोकांच्या समोर येतो, ऐकतात लोक, तेव्हा फार धीर गंभीर होतात. आणि या नाटकामध्ये गाणी आहेत, अत्यंत सुरेल संगीत या महानाट्याला केलेलं आहे. पण हे संहित रूपानं येणं हे देखील आवश्यक होतं आणि ते देखील काम झालेलं आहे. सगळ्या मोठ्या मंडळींनी या महानाट्याचा गौरव केलेला आहे आणि लोकांच्या समोर एकत्रित स्वरूपात, कारण काळ बदललेला आहे, लोकांना वेळ नाही. आणि अशा परिस्थितीत एखादं मोठं माध्यम घेऊन त्या माध्यमाच्या मार्फतच आपण लोकांच्यापर्यंत पोहोचावं आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य दिव्य व्यक्तिमत्वाला साजेल अशा प्रकारची कलाकृती व्हावी, हा त्या पाठीमागचा उद्देश होता. आणि तो माझ्या माहितीप्रमाणे, म्हणजे माझ्या मताप्रमाणे तो थोडाफार यशस्वी झाला आहे असं मला वाटतं. आपण सगळ्यांनी, वाचकांनी या नाट्याचं वाचन केल्यावर आपल्या लक्षात येईल की त्यात काही तरतुदी करायच्या असतील, काही आणखीन गोष्टी असायला हव्या होत्यात, अशा सूचना येतील तर त्या सूचनांचं देखील मी स्वागत करेन. धन्यवाद. नमस्कार. नाट्यसंहिता किंवा नाटकाचं पुस्तक याचं वाचन करणारे वाचक तुलनेनं कमी प्रमाणात आढळतात. ज्येष्ठ नाटककार गिरीश कर्नाड यांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे की नाटककार किंवा लेखक याला अभ्यासाची किंवा रियाजाची, प्रशिक्षणाची गरज नसते, असा एक सर्वसाधारण गैरसमज आहे. आणि संस्कृत नाट्य परंपरेनंतर जवळजवळ 1200 वर्ष आपल्याकडे चांगल्या नाट्यसंहिता लिहिल्या गेल्या नाहीत, असाही एक मुद्दा त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये मांडला आहे.
नाट्यसंहितेची फलद्रुपता ही नाट्यप्रयोगात आहे किंवा असते असं मानलं जातं आणि त्यामुळे कदाचित नाट्यसंहिता हा एक वाचनाचा रूपबंध आहे हे तितकंसं लक्षात घेतलं जात नाही. ग्रंथाली प्रकाशित डॉक्टर सुनील रामटेके लिखित महासूर्य ही नाट्यसंहिता जेव्हा वाचनामध्ये आली तेव्हा या प्रकारच्या रूपबंधाचं किंवा या फॉर्मचं वाचन करणं किती आवश्यक आहे आणि किती आनंददायी आहे हे लक्षात आलं. या नाट्यसंहितेच्या प्रास्ताविकामध्ये लेखक डॉक्टर सुनील रामटेके यांनी या संपूर्ण महानाट्याचा जो लेखनाचा आणि त्याच्या सादरीकरणाचा जो प्रवास आहे तो आपल्यासमोर नमूद केला आहे आणि तो वाचल्यावरती लक्षात येतं की या नाटकाची ताकद किंवा या नाट्यसंहितेची सुद्धा ताकद किती मोठी आहे. या प्रास्ताविकात लेखक डॉक्टर रामटेके यांनी असं म्हटलंय की या नाटकाचा जो प्रारंभीचा भाग आहे तो आणि शेवट हा डॉक्टर श्रीराम लागू यांच्या आवाजामध्ये आहे आणि त्यामुळे अर्थातच ते स्वगत वाचत असताना डॉक्टर लागूंच्या धीरगंभीर आवाजाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. 150 कलाकार हे महानाट्य 3 वेगवेगळ्या रंगमंचांच्या सेटवरती सादर करतात आणि त्यामुळे जेव्हा आपण नाट्यसंहिता वाचत जातो एक वाचक म्हणून त्यावेळेला एक प्रेक्षक म्हणून सुद्धा आपल्यासमोर तो महानाट्याचा थरार उभा राहतो. ही या शब्दांची ताकद आहे. डॉक्टर आंबेडकरांची व्यक्तिरेखा या संपूर्ण नाट्याला व्यापून राहिलेली आहे. त्यांनी केलेलं 14 तळ्याचं आंदोलन, काळाराम मंदिरातील प्रवेशाचा लढा, त्या गांधी आणि आंबेडकर यांचं जे काही वैचारिक वाद होते तो वाद, त्यांचं स्वतःचं तत्वचिंतन आणि त्यांनी वेळोवेळी केलेली भाष्य या सगळ्याचा एकंदर सगळा लेखाजोखा या महानाट्यातून आपल्यासमोर उभा राहतो. तशा या घटना इतिहासाच्या पुस्तकातून आपल्यासमोर आलेल्या आहेत, आपण वाचलेल्या आहेत. पण पात्रांच्या संवादामधून जेव्हा त्या आपल्यासमोर येतात त्यावेळेला त्या अधिक प्रखरतेने आणि अधिक परिणामकारकपणे आपल्याला भावतात. अर्थात या व्यक्तिरेखेला आणि या सगळ्या घटनांना पूरक असे संवाद, प्रवाही असे संवाद या संहितेमध्ये लिहिले गेलेले आहेत. गांधी विरुद्ध आंबेडकर हा जो प्रसंग या संहितेमध्ये उभा केला आहे तो नक्कीच एक वाचक म्हणून आपल्याला विचार प्रवर्तन करणारा आहे हे मला आवर्जून नमूद करावंसं वाटतं. या फॉर्ममध्ये अर्थातच संवाद महत्त्वाचे आहेत आणि ते प्रभावी आहेत. सूत्रधार, शाहीर, त्याचे पोवाडे या सगळ्या माध्यमातून 2 प्रवेश किंवा वेगवेगळे काळ यांचं एकंदर बांधणी आपल्यासमोर येते आणि संपूर्ण नाट्य पुढे सरकत जातं. आंबेडकरांचे दलितांविषयीचे विचार, दलित उद्धाराचे विचार, त्यांचे एकंदरीत सगळे राजकीय आणि सामाजिक त्यांचं तत्वचिंतन हे अतिशय प्रभावी पद्धतीने आपल्यासमोर येतं. ऐतिहासिक नाट्य किंवा ते महानाट्य हे तितक्याच ताकदीच्या लेखणीतून जर का उभं राहिलं नाही तर ते कोसळतं आणि कारण इथे कल्पनेच्या भराऱ्या मारून उपयोग नसतो. इथे सत्यता आणि सत्य जी एकंदर इतिहासामध्ये जे काही सत्य घटना घडलेल्या आहेत त्यांचा पाया फार महत्त्वाचा असतो. ती बैठक लागते आणि एक असा युगपुरुष जो वंदनीय आहे त्याची व्यक्तिरेखा उभी करताना हे सर्व सजगपणे लक्षात घ्यावं लागतं आणि टीकेला सामोरं जाण्याची सुद्धा एक तयारी ठेवावी लागते. महासूर्याचे लेखक डॉक्टर सुनील रामटेके यांच्या लेखणीने हे सगळं आव्हान लिहिलंय पेललंय असं इथे नक्कीच सांगावंसं वाटतं. 20व्या शतकातला हा एक महत्त्वाचा कालखंड आहे. त्या शतकामध्ये घडलेल्या घटना त्याच्यावरती प्रकाशझोत टाकणारी अशी ही एक नाट्यसंहिता आपल्या आत्ताच्या आणि जुन्यासुद्धा तथाकथित ज्या काही परंपरा आहेत, जातव्यवस्थेची उतरण आणि वर्तमान काळातील सुद्धा सामाजिक राजकीय घडामोडी ज्या या सगळ्या एकंदर घटनांवरती आधारित आहेत या सगळ्याचं एक जे काही सूत्र आहे ते आपल्यासमोर मांडते. एखादी कलाकृती पूर्ण अनुभवल्यानंतर ती पुन्हा वाचकाच्या किंवा रसिकाच्या मनामध्ये चालू राहिली तर तिचं खरेपण सिद्ध होतं असं म्हटलं जातं. मला असं वाटतं महासूर्य जेव्हा पूर्ण वाचून होते तेव्हा ती आपल्या मनामध्ये पुन्हा पुढे चालू राहते आणि आजच्या काळातही ती किती समकालीन जे काही वास्तव आहे आणि जे काही आपले प्रश्न आहेत त्याच्याशी ती सुद्धा कशा प्रकारे निगडीत आहे हे आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. याचं कारण व्यक्तिरेखा जरी मागच्या शतकातली असली तरी अनेक प्रश्न जे आहेत ते आजही तसेच आहेत. मला असं वाटतं या कलाकृतीमधील जो शेवटचा सूत्रधाराचा जो काही स्वगताचा भाग आहे त्यातील एक उद्गार आपल्यासमोर मी सादर करते आणि माझं मनोगत इथेच थांबवते. या
नाटकातील सूत्रधार शेवटी जे म्हणतो ते आजच्या काळालाही किती लागू पडतं हे आपल्या लक्षात येईल. सूत्रधार असं म्हणतो की काळाची पावले ओळखायला हवीत. मुख्य प्रवाहात आपण स्वतःला तपासून घ्यायला हवं. त्यासाठी करावे लागेल केवळ आत्मपरीक्षण, कठोर आत्मपरीक्षण. धन्यवाद. बलात्कारासारखी घटना समाजातलं एक भीषण वास्तव दाखवते आणि हे वास्तव कथांमधून मांडणं हे लेखिका नीलम माणगावे यांना अत्यंत वेदनादायी वाटत असलं तरी त्याबरोबरच स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचं बळ आणि सामर्थ्य मिळावं हा विचार त्यांना ठळकपणे मांडावासा वाटतो. आणि हाच विचार त्यांच्या निर्भया लढते आहे या पुस्तकातून अधोरेखित होतो. लेखिका नीलम माणगावे कथा, कादंबरी, आत्मकथन, कविता असं विविधांगी लेखन करणाऱ्या लेखिका. संपादन क्षेत्रातही त्या कार्यरत आहेत. जवळजवळ 61 पुस्तकं प्रकाशित आहेत. 42 पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत, ज्यामध्ये 3 राज्य पुरस्कार, बाबूराव बागुल पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार असे अनेक महत्त्वाचे पुरस्कार आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात शालेय, महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय स्तरावरच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कथा, कविता, आत्मकथनाचा समावेश आहे. त्यांच्या कविता आणि कादंबरीवर काही विद्यार्थिनींनी MPhil केलं आहे. निर्भया लढते आहे या पुस्तकाविषयीचं त्यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर या पुस्तकावर वाचक म्हणून आपली प्रतिक्रिया नोंदवणार आहेत लेखिका डॉक्टर राजश्री पाटील. नमस्कार, मी नीलम माणगावे. निर्भया लढते आहे ग्रंथालीनी प्रकाशित केलेल्या पुस्तकावर मनोगत व्यक्त करण्यासाठी साहित्याच्या पारावर आलेले आहे. खरं तर या कथा लिहिताना बिलकुल आनंद झाला नव्हता. खरं सांगायचं तर कितीतरी वेळा मी रडले होते, अगदी भावनाविवश झाले होते. अनेक पुरस्कार मिळाले. पुरस्कार घेताना सुद्धा मला आनंद झाला नव्हता. अनेक लोकांचे फोन आले, अजूनही येतात. पुस्तक वाचलं की आवर्जून वाचक फोन करतात, म्हणतात की मॅडम कथा खूप आवडल्या. काही स्त्रियांचे फोन येतात आणि स्त्रिया सांगतात की मॅडम खरोखरच याला आम्ही सुद्धा कधी कधी बळी पडलेलो आहोत. मग ते भावनिक असेल, वाचिक असेल किंवा शारीरिक असेल, हे पुरुषांकडून होणारं शोषण आम्ही बऱ्याच वेळा अनुभवलेलो आहोत. कुणी या कथानं चांगलं म्हटलं की मला खूप वाईट वाटतं की खरंच या कथांना चांगलं म्हणावं का? नाही वाटत चांगलं म्हणावं असं. म्हणूनच मलपृष्ठावरचा मजकूर मला महत्त्वाचा वाटतो. मलपृष्ठावर असं लिहिलेलं आहे. खरं तर या कथा लिहिताना आनंद झाला नव्हता. झाल्या त्या वेदनाच झाल्या. एक मूक बधिरता व्यापून राहिली होती. अशा कथा कोणाला कधीच लिहाव्या लागू नयेत अशी समाजव्यवस्था निर्माण व्हायला हवी. खरं तर हेच अपेक्षित आहे स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीने, की स्त्रियांना घाबरायला लागू नये कुठल्याही परिस्थितीत. आणि मग मी काय झालं, एकदा जयसिंगपूरमध्ये एका मुलीवरती 9वीच्या मुलीवरती बलात्कार झाला आणि त्यानंतर मी खूप अस्वस्थ झाले. अनेक लोकांशी बोलले, चर्चा केल्या, मैत्रिणींशी, मित्रांशी चर्चा केल्यानंतर अनेक कारणं त्यामधून लक्षात येत गेली आणि मी विचार करायला गेले, खरंच बलात्कार का होतात किंवा का केले जातात? पुरुषी गंड किंवा पुरुषी विकृतीतून जसे बलात्कार होतात तसे सामाजिक प्रश्नसुद्धा बलात्कार करण्याची परिस्थिती निर्माण करतात. याशिवाय रूढी, संस्कार, परंपरा, धर्मसंस्कृतीचा पगडा या गोष्टीसुद्धा स्त्रियांच्या शोषणाला कारणीभूत होतात आणि बलात्कार करणाऱ्यांच्या मानसिकतेला खतपाणी घालतात असं माझं मत बनलं. आणि मग हे प्रश्न घेऊन मी कथा लिहिण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एक एक प्रश्न एकेका कथांमधून मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणच सांगायचं तर विधवा, परित्यक्त्या, लग्न न झालेल्या प्रौढ कुमारिका यांचे प्रश्न बघताक्षणी वाटतात की हे वैयक्तिक पातळीवरचे प्रश्न आहेत.
पण असं नाही. व्यापक अर्थानं विचार केला तर हा प्रश्न वैयक्तिक पातळीवरचा नसून हा प्रश्न सामाजिक आहे. समाजामध्ये अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या विधवा आहेत, परित्यक्त आहेत, ज्यांची लग्नच झालेली नाहीत, अशा स्त्रिया आहेत. आणि मग प्रश्न पडतो मनामध्ये की या स्त्रियांच्या लैंगिक गरजांचं काय करायचं. पुरुष जेव्हा असे असतात तेव्हा ते लैंगिक गरजा भागवण्यासाठी काहीही करतात, देशांकडे जातात किंवा आपापल्या जिथं संधी मिळेल किंवा जिथं अशी परिस्थिती असेल, स्त्रिया अनुकूल असतील तर तो हा प्रश्न आपल्यापुरता संपवतात. पण स्त्रियांनी काय करायचं हा प्रश्न मनात आला आणि मग लक्षात आलं की समाजव्यवस्थेनं आणि धर्मसंस्कृतीनं स्त्रियांना गोठवून टाकलेलं आहे. स्त्रियांना पुनर्विवाहाचा अधिकार नाही, स्त्रियांना विधवा विवाहाचा अधिकार नाही. जरी कायद्याने तो दिलेला असला तरी समाजव्यवस्थेनं आणि धर्मव्यवस्थेनं हा तिचा अधिकार नाकारलेला आहे. आणि मग अशा स्त्रियांनी काय करायचं हा प्रश्न पडतो. प्रत्येक स्त्रीला काही स्वतःच्या मनावरती कंट्रोल करता येत नाही. कधी कधी भावना उद्दीपित होतात, कधी कधी वाटतं की आपल्याला हे सुख मिळावं आणि मग धाडस करून एखादी स्त्री पुढं गेली, पुढचं पाऊल उचलली तर त्याचा गैरफायदा घेतला जातो. अशा अनेक घटना समाजामध्ये घडत असतात. पेपरमध्ये एकही दिवस असा जात नाही की बलात्काराची बातमी आलेली नाही. रोज असतात, पण हे फक्त काही टक्के असतात जे बलात्कार झाकले जातात किंवा जे दडपले जातात. अशांचं प्रमाण खूप मोठं आहे. आणि मग या कथा लिहित असताना आणखीन एक गोष्ट लक्षात आली की हा आपला समाज आहेरे आणि नाहीरे या दोन वर्गामध्ये विभागलेला आहे. जी आहेरे आहेत, आहेरे समाज व्यवस्थेतील मुलं आहेत, त्यांना सगळंच मिळतं, त्यांचा काही प्रश्न येत नाही. तरीसुद्धा गुन्हेगारी वृत्ती त्यांच्यामध्ये असते, हे नाकारून चालता येत नाही. पण काही मुलं अशी असतात की त्यांची लग्नच होत नाही. एक आपण झोपडपट्टीतली मुलं घेऊयात किंवा आज ग्रामीण समाजामध्ये खेड्यापाड्यांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्यांना शेत नाही, ज्यांना घर नाही, ज्यांना शिक्षण नाही, अशा मुलांची लग्नच होत नाहीत. मग अशा मुलांनी काय करायचं हा एक सामाजिक प्रश्न खूप मोठा आहे. आणि मग अशी मुलं वैफल्यग्रस्त होतात, शिक्षण नाही, शारीरिक कष्ट करतात, उन्हातान्हात राबतात आणि मग हा सगळा परिणाम घालवण्यासाठी, वैफल्यग्रस्तता संपवण्यासाठी व्यसनांच्या आहारी जातात. पुन्हा चित्रपट बघतात. अश्लील चित्रपट बघून किंवा उत्तान चित्रपट बघून त्यांच्या भावना चाळवल्या जातात. त्यांचा मग निचरा करायला व्यवस्था नाही. त्यांनी निचरा कुठं करायचा? मग अशी मुलं संधी मिळताच बलात्कार करतात. हे बरोबर आहे असं मी मुळीच म्हणणार नाही, पण अशी मुलं बलात्कार करतात याला सामाजिकता कारणीभूत आहे, समाजव्यवस्था कारणीभूत आहे, हेही आपल्याला विसरता येत नाही. लहान मुलीच्या अज्ञानाचा फायदा शेजारपाजारचेच काय घरातले सुद्धा घेत असतात. कितीतरी मुली अशा बळी पडलेल्या असतात. आणखीन एक गोष्ट, लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार. बऱ्याच वेळा पेपरमध्ये अशा बातम्या येतात की लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केला. मला प्रश्न पडत होता नेहमी की लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार करेपर्यंत मुली काय झोपलेल्या असतात काय? पण कथा लिहिताना आणि विचार करताना लक्षात आलं की लग्नाचं आमिष दाखवून म्हणजे प्रेमाचं नाटक करून किंवा प्रेम आहे असं दाखवून तिला तयार केलं जातं. विश्वासाचा प्रश्न निर्माण होतो की माझा विश्वास नाही काय, माझ्यावर विश्वास नाही का तुझा, असं म्हणून मग विश्वास आहे हे दाखवण्यासाठी मुली तिथं बळी पडतात. आणि जेव्हा तो मुलगा नकार देतो लग्नाला तेव्हा मग काय करायचं हा तिच्यासमोर प्रश्न होतो. हा सुद्धा लग्नाला आमिष दाखवून केलेला बलात्कार आहे. याशिवाय सवर्णांकडून दलितांवर किंवा मोठ्या श्रीमंत पुरुषांकडून गरीब कामकरी स्त्रियांवरती होणारे बलात्कार ते सुद्धा त्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात आहे. आणि याचा विचारच केला जात नाही. म्हणजे दलित आणि गरीब स्त्रियांवर होणारे बलात्कार समाजामध्ये बलात्कारच समजले जात नाहीत. ही तर खूपच गंभीर गोष्ट आहे. एकदा कधीतरी कोर्टामध्ये असा प्रश्न उपस्थित केला होता तिथल्या वकिलांनी किंवा जजनी की मोठ्या श्रीमंत घरातले मुलं दलित स्त्रीवर बलात्कार कसा करतील, हा प्रश्न उपस्थित केला. किती हास्यास्पद गोष्ट आहे खरं तर ही. आणि या सगळ्या कथांचा विचार मी या कथांमध्ये केलेला आहे आणि तशा कथा लिहिलेल्या आहेत. खरं म्हणजे
या सगळ्या गोष्टी बोलल्या पाहिजेत, कॉलेजमध्ये बोलल्या पाहिजेत, हायस्कूलमध्ये बोलल्या पाहिजेत. असं का होतं ही कारणं त्यांच्यासमोर सांगितली पाहिजेत, लिहिलं पाहिजे. खरं तर ही एक चळवळ म्हणून याच्या पाठीमागं लागलं पाहिजे, चळवळ निर्माण केली पाहिजे की स्त्री म्हणजे फक्त मादी नव्हे, स्त्री म्हणजे फक्त बाई नव्हे, किंवा स्त्री म्हणजे फक्त मूल जन्माला घालणारं मशीन नव्हे. स्त्री म्हणजे एक माणूस आहे हा विचार सगळ्यांच्या मनामध्ये रुजवला पाहिजे. आणि जसं पुरुषाला जगायचं आहे तसं स्त्रीला सुद्धा माणूस म्हणून जगायचं आहे हा विचार आपल्याला तरुण मुलांच्या आणि पुरुषांच्या मनामध्ये रुजवायचा आहे. या सगळ्या गोष्टी घेऊन मी या कथा लिहिल्या आहेत. कथा लिहिण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. खूप शाळांमधून कॉलेजमधून मी याच्यावरती व्याख्यानंसुद्धा दिलेली आहेत. आणि ही व्याख्यानं देत असताना अनुभव असा आहे की अतिशय गांभीर्यानं मुलं आणि मुली ऐकतात आणि प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मुलं आणि मुलीच देतात. ही फार चांगली गोष्ट आहे. याची चर्चा झाली पाहिजे. हे सगळं आपण दडपून ठेवतो म्हणून त्याचं प्रमाण वाढतं. ती चर्चा झाली पाहिजे, रस्त्यावर आलं पाहिजे, त्याच्यावरती बोललं पाहिजे. मी पण त्याला बळी आहे, मी टू असा अशी एक चळवळ मध्यंतरीच्या काळामध्ये आली. त्याला पाठिंबा दिला पाहिजे आणि सगळ्या स्त्रियांनी उघड बोललं पाहिजे. आणि खरं तर तरुण मुलांचं प्रबोधन केलं पाहिजे की बाबा रे हे चुकीचं आहे. कारण जे प्रबोधन केलं जातं, जे मर्यादा घातल्या जातात ते सगळं स्त्रियांवरतीच घातल्या जातात की 7च्या आत घरी आलं पाहिजे, तू असले कपडे घालू नको, तू तसले कपडे घालू नको, तू असं बोलू नको, तू तसं बोलू नको. सगळं मुलींना सांगितलं जातं पण मुलांना सांगितलं जात नाही की बाबा रे तू असं वागू नको. त्या मुली असल्या तरी त्या एक माणूस आहेत, एक मैत्रीण म्हणून तिच्याकडे बघ, पण अशा दृष्टिकोनातून बघू नको. हे अतिशय चुकीचं आहे आणि हे तुझ्या हातून घडता कामा नये. याचं प्रबोधन घरातूनच झालं पाहिजे आणि समाजामध्ये सुद्धा हे झालं पाहिजे असं मला निश्चितपणे वाटतं. यामध्ये एक खूप मोठा प्रश्न यातील एका तरुण मुलांनं आणि कथेच्या नायकाने स्वतःलाच विचारलेला आहे. जेव्हा त्याच्या बायकोवरती बलात्कार होतो आणि त्यामधून तिला गर्भ राहतो आणि त्यावेळेला त्याला असं वाटतं की हा गर्भ नको आहे, कारण हे माझं बाळ नाही आहे, हा गर्भ नको आहे. आणि परिस्थिती अशी निर्माण होते की ते गर्भ ठेवायचं अशी वातावरण निर्मिती तयार होते आणि त्याला तर ते पटत नसतं. आणि मग त्याच्या मनात विचार असा येतो की पुरुष बायकोवरती प्रेम करतो म्हणजे नेमकं काय करतो. पुरुषाचं बायकोवरती प्रेम असतच नाही तर तो फक्त तिच्या योनीवरती प्रेम करतो. जोपर्यंत ती योनी त्याच्या हक्काची, त्याच्या मालकीची असते तोपर्यंतच त्याचं प्रेम असतं. पण जेव्हा ती योनी दुसऱ्याची होते मग ती तिच्या स्वतःच्या मर्जीने होईल किंवा बलात्काराने होईल, जबरदस्तीने होईल, कुठल्याही कारणानं ती योनी जर दुसऱ्याची झाली तर त्याचं प्रेम संपतं. असं कसं प्रेम संपतं? प्रेम म्हणजे काय फक्त 2.5-3 इंचाची योनी नव्हे. प्रेम म्हणजे ती संपूर्ण ती बाई आहे, तिचे विचार आहे, तिची बुद्धी आहे, तिचे कष्ट आहेत, तिची निर्णय क्षमता आहे, तिचं शिक्षण आहे. हे सगळ्याचं मिळून जे मिश्रण तयार होतं तिला बाई म्हणतात. बाई म्हणजे योनी नव्हे. हा विचार पुरुषांच्या मनामध्ये, विशेषतः तरुण मुलांच्या मनामध्ये रुजवला पाहिजे. या दृष्टिकोनातून मी या सगळ्या कथा लिहिल्या आणि ग्रंथालयाने ते अतिशय कमी वेळामध्ये चांगल्या प्रकाराने ते प्रकाशित केलं पुस्तक. याचा मला खूप आनंद आहे की हा विचार, ही कारणं समाजापर्यंत जाण्यासाठी हे पुस्तक उपयोगी पडतं असं मला वाटतं. कारण अनेक फोन येतात त्याच्यावरून माझ्या लक्षात येतं की लोकांना विचार करायला भाग पाडतं असं मला वाटतं. साहित्याच्या पारावरती मला हे बोलण्यासाठी इथं बोलवलं. मी सर्व संयोजकांना, हिंगलाजपूरकर सरांना आणि त्यांच्या टीमला धन्यवाद देऊन थांबते. नमस्कार. मी डॉक्टर राजश्री पाटील, कट्ट्यावरच्या गप्पाचे संयोजक आणि नीलमताई यांचे प्रथमतः मनपूर्वक आभार. निर्भया लढते आहे हे 3 वर्षापूर्वी मी पुस्तक माझ्या वाचनात आलं आणि लेखिका जसं म्हणते की हे पुस्तक लिहिताना मला खूप वेदना झाल्या. अगदी तसंच काहीचं एक लेखक म्हणून आणि एक वाचक म्हणूनही. हे पुस्तक वाचत असताना
त्यातल्या ज्या 10 कथा आहेत, 10च्या 10 कथा वाचकाला नक्कीच अंतर्मुख करतात. निर्भया लढते आहे विषयावरूनच सर्वांना कल्पना येते. 2016ला लिहिलेलं हे पुस्तक, पण आज 2020च्या सुरुवातीलाच घडलेल्या ज्या काही घटना आहेत, प्रियांका रेड्डी असेल, हथरसची असेल किंवा हिंगणघाटच्या असतील, तर तिचा जो हा लढा आहे तो सातत्यानं सुरूच आहे. खूप असे प्रश्न आहेत की ते आजही अजूनही अनुत्तरितच आहेत आणि हा लढा अजून किती काळ असा चालू राहणार आहे माहीत नाही. परंतु हे पुस्तक लिहिताना मॅडमनी जे सूक्ष्मपणे जे विचार मांडले आहे, जो निर्भीडपणा दाखवला आहे, समाजातील एक जळजळीत वास्तव्य जो समोर आणले आहे, ते खरंच कौतुकास्पद असं आहे. यातल्या जी श्वास कथा आहे ती तर क्षणभर आपल्याला श्वास रोखायला लावते. अशी 4 वर्षाच्या ज्या चिमुरडीवरती स्वतःच्या मामाकडूनच होणारा बलात्कार आणि त्यामुळं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य, खूप सुंदर अशा कथा. म्हणजे कथा सुंदर म्हणता येत नाही, पण त्यांनी जे मांडलेलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं मांडलेलं आहे. प्रेम म्हणजे नक्की काय, ही कथा तर खरंच मनाला इतकं वेदना देते की जेव्हा एखाद्या विवाहित स्त्रीवरती बलात्कार होतो तेव्हा समाज आणि तिचा पती सुद्धा तिला स्वीकारत नाही किंवा तिच्याकडे खूप वेगळ्या दृष्टीने तिनंच जणू काहीतरी अपराध केल्यासारखा बघतो. परंतु मला सांगा, जेव्हा याच पुरुषांचं त्यांच्या इच्छेनं बाह्य जे संबंध असतात, अनैतिक जे वागलं जातं, ते ती स्त्री तो एक आपल्या आयुष्याचा भाग म्हणूनच स्वीकारत असते किंवा समाज तेवढ्या तीव्रतेने त्याच्याकडे त्या दृष्टीनं बघत नाही. परंतु हिच्या इच्छेविरुद्ध घडून सुद्धा इथं असं बघितलं जातं. ही आपली समाज व्यवस्था खूप टोकाची आहे असं मला वाटते. आणि ह्या ज्या घटना समाजात घडतात त्यांच्याकडे केवळ एक अपघात म्हणून बघितलं जावं असं जे लेखिका मनोगतमध्ये विचार मांडते, तो मला अक्षरशः पटला. कारण आपल्या समाजामध्ये योनिसुचरबद्धतेची जी कल्पना आहे ती फक्त स्त्रीलाच लागू आहे आणि त्याचं जे स्तोम इतकं माजवलेलं आहे की अशा घटना घडल्या तर त्या स्त्रीला आत्महत्या किंवा तिचं मानसिक खच्चीकरण याशिवाय काहीच तिच्या वाट्याला येत नाही आणि अशी खूप आयुष्य उद्ध्वस्त होतात. तर हा जो दृष्टिकोन आहे तो कुठेतरी बदलायला हवा. स्त्रीच्या चारित्र्याशीच निगडीत जी काही समाज व्यवस्था आहे त्याचं कुठंतरी जो तो पगडा आहे, जी वैचारिक लेवल आहे ती कुठंतरी बदलायला हवी. आणि निर्भयाच्या ज्या घटना परत सातत्यानं घडत आहेत ते आपण आज 21व्या शतकात कितीतरी प्रगती केली तरी जोपर्यंत आपली मानसिकता बदलत नाही आणि स्त्रीकडे एक भोग्य वस्तू म्हणून न पाहता ती एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, त्याचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे, हे जेव्हा समाज मान्य करेल तेव्हाच खरा समाज निर्माण होईल. लेखिका जसं म्हणते की हे पुस्तक लिहिताना मला दुःख झालं, तसंच हे वाचताना सुद्धा आम्हाला दुःख होते आणि अशा घटना परत घडू नयेत अशी समाज व्यवस्था निर्माण व्हावी हेच आज या कट्ट्यावरती अपेक्षित आहे. आणि लेखिकेबद्दल बोलायचं झालं तर मला वाटते आज जवळजवळ त्यांची 60-65 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांचं जे सातत्य आहे ते आम्हा नवोदितांच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे. आणि नीलमताई, तुमच्या हातून असंच समाजातील जे वास्तव दर्शन आहे किंवा तुमच्यातला जो परकडपणा आहे, निर्भीडपणा आहे, तुम्ही जे वेगवेगळे विषय समाजापुढे आणता ते असेच येत राहावत. तुमच्या लेखणीला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. समाजातल्या भीषण वास्तवाची, विदारकतेची जाणीव आपल्याला साहित्य करून देतं. आणि जेव्हा या वास्तवाची जाणीव आपल्याला होते, त्याचं भान येतं, तेव्हा ते बदलण्यासाठी प्रेरणेची गरज असते. ती प्रेरणा ही साहित्यच देतं. जेव्हा त्या साहित्यातून समाज घडवणाऱ्यांचे, समाज सुधारकांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं आयुष्य आपल्यासमोर मांडलं जातं. या दोन्हीचा अनुभव आज आपण या 2 पुस्तकांमधून घेतला आणि हा अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या दोन्ही लेखकांचे आणि वाचकांचे मनापासून आभार. ग्रंथाली वॉच या फेसबुक पेजवरून आणि वैभव महाराष्ट्राचे यूट्यूब चॅनलवरून आपण परस्परांच्या संपर्कात आहोतच. पुन्हा भेटूया ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर पुढच्या साप्ताहिक अक्षर मैफलीमध्ये. नमस्कार.